हाय. पूर्ण पेन शहर तुम्हाला पाहायला भेटणार. या मंदिरात आम्ही गंगा बघितलेली आहे. वरदानी माता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा मंडळी आलेलो आहोत. हा धनगर माल असणार आहे. क्लायमेट एक नंबर झालेला आहे. जागोजागी तुम्हाला वाढ दाखवणारे असे पोस्टर पाहायला भेटणार आहे. फुल धुका असणार आहे. कॉन्क्रीट वाला रोड पाहायला भेटणार आहे आणि पोस्टर. बघा मंडळी एंट्रन्सला व्याघ्रेश्वर मंदिराचे बघा छोटासाच दरवाजा असणार आहे. गुफाड मंडळी गाभारा तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. आणि हे मंदिर खूप म्हणजे शिवकालीन आहे. तर मंडळी लोकेशन हिडन असणार आहे पण बॅक साइड व्ह्यू पाहू शकता मस्त. सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत मस्त असा मिनी काश्मीर ज्याला बोलला जातो. पेनमध्ये फेमस असा स्पॉट असणार आहे. त्या स्पॉटला आज व्हिजिट करायला आपण चाललेलो आहोत. आणि आपल्या इकडं ऊन पडलेलं आहे पण इकडं झाला आहे पाऊस स्टार्ट. थोडा पाऊस स्टार्ट झाला आहे. ऑलरेडी थोडासा वर आलो आहे. मधला रस्ता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो थेट जाऊया, बघूया आपल्याला व्याघ्रेश्वर वॉटरफॉल हा इथला फेमस पेनमधला फेमस जो वॉटरफॉल आहे तो आपल्याला पाहायला भेटतोय की नाही बघूया. व्याघ्रेश्वर मंदिराचं दर्शन पण घेऊया आणि व्हिजिट करूया मिनी काश्मीरला. चला या सफरमध्ये आपल्यासोबत राहूया. आणि इकडं पाहू शकता हा बघा हा नक्ष पण आलेला आहे. नक्ष काय बोलते हाय कर हाय. हा बघा आणि पाहू शकता त्याने पण रेनकोट घातलाय. आता थोड्याच वेळात पाऊस येणार आहे. बघा ही साईड आहे ती तुम्हाला खोपोली मार्गे यायची साईड आहे. खोपोली मार्गे जर मुंबई मार्गे तुम्ही येणार असाल तर पेन हायवे लागतो. पेन हायवेवरून डायरेक्ट लेफ्ट साईड खोपोली मार्गे एक बायपास लागतो रिलायन्स रोडवाला. एक तुम्हाला तिथं रिलायन्स रोडवरून बायपास असेल आणि राईट मारल्यानंतर तुम्हाला गणपतीवाडी लागेल, गाव लागेल. तिथून एक ब्रिज लागेल आणि हा एक लेफ्ट साईड मारायला आहे. इथून आल्यानंतर डायरेक्ट थेट इथं आल्यानंतर इथून तुम्हाला सरळ जायचं आहे. थेट तुम्ही काश्मीरला जाणार. आणि मंडळी इकडचा वे असणार आहे हा तुम्हाला पेन हा डायरेक्ट काश्मीरला जाणार आहे. याच्या ऑपोजिट जो जातो रोड तो तुम्हाला पेनला जाणार आहे. बघा मंडळी हा रोड जो येतोय ना हा डायरेक्ट तुम्हाला साईबाबा मंदिर असणार आहे पेनचा. पेन शहरातून डायरेक्ट एंट्री केल्यानंतर साईबाबा मंदिराला येणार आणि हा वे डायरेक्टली तुम्हाला काश्मीरला जाणार आहे. सो दोन वे असणार आहे. पाहू शकता हा बोरगाव आलेला आहे. बोरगाव असणार आहे. ही तुम्हाला शाळा उजव्या साईडला पाहायला भेटणार आहे. हा गाव असणार आहे पूर्ण. आणि इकडं तुम्हाला शिवाजी महाराज पाहायला भेटणार आहे. हे बघा स्मारक असणार आहे शिवाजी महाराजांचं. आणि इथूनच आपल्याला राईड घेऊन या साईडला आतमध्ये जायचं आहे. बघा मंडळी आलेलो आहोत. हा धनगर माल असणार आहे. हा बघा हा व्हिलेज तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं पोस्टर पण पाहायला भेटणार आहे आणि शाळा असणार आहे धनगर मालची. हे बघा हे असे पोस्टर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हा पण पोस्टर असणार आहे. इथूनच आपल्याला आता वर जायचं आहे. मंडळी पाहू शकता इकडं पण शेती असणार आहे. आणि शेतीमध्ये एक तुम्हाला अनोखी पद्धत पाहायला भेटणार आहे. पाहू शकता जे बाण टाकलेत. हा बघा हा पूर्ण डोंगर असणार आहे. या साईडला तुम्हाला डोंगर पाहायला भेटणार आहे. आणि डोंगरावरून पाणी जसं स्लॉट वाईज खाली येतो ना तो तुम्हाला दाखवला आहे. पण त्यांनी प्रोसेस मस्त केली. पाहू शकता इकडं दगडांच्या आडवे टाकले दगडे आणि पाणी आडवा पाणी जिरवा ही पद्धत तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. ती पण काश्मीर पेनमध्ये. हे बघा पाहू शकता हा गाव आलेला आहे. आसानी गाव असणार आहे. याच आसानी गावाच्या इथून आता आपल्याला हा बघा इकडं जायचं आहे. इकडं पुढे जायचं. क्लायमेट पाहू शकता मिनी काश्मीर बोललोय त्याचाच तुम्हाला एक एक्झाम्पल पाहायला भेटणार आहे. पाऊस येता येता तुम्हाला धुका पाहायला भेटणार आहे. हा बघा काय ऑसम वाटतोय. आणि आपली सवारी ही बघा या साईडला लावलेली आहे. आता इथून आपण थेट पुढे जाणार आहोत. आणि पूर्ण मस्त असा एन्व्हायरमेंट झालेला आहे. पूर्ण धुका आलेलं आहे. अजून चला जाऊया पुढं जाऊया आपण. मंडळी पाहू शकता क्लायमेट एक नंबर झालेला आहे. आणि आता बाईक सवारी चालू झालेली आहे. आता थेट पोहोचणार आहोत काश्मीरला. आणि समोरून काय येते ते पण दिसत नाही बघा. आणि फुल ऑन पब्लिक पण तिकडं भरपूर असणार आहे. पूर्ण धुकं पडलेलं आहे. हे बघा बाईक राईड भरपूर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि नक्ष पाहू शकता. नक्ष फुल ऑन एन्जॉयमेंट करताना पाहायला भेटणार आहे. हाय चला तर मंडळी आता राईडला स्टार्ट करूया. झालेले बाईक राईड स्टार्ट. आणि पाहू शकता फुल ऑन धुका असणार आहे. आणि हा बघा गाड्या येताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काय क्लायमेट आहे याला बोलताना एन्जॉयमेंट. घरात बसून ही एन्जॉयमेंट नाही करता येणार.
येते ना बरोबर? हो येते येते चला. जागोजागी तुम्हाला वाट दाखवणारे असे पोस्टर पाहायला भेटणार आहे. श्री वरदानी आई श्री व्याघ्रेश्वर महामंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि इथून आता थेट आपण जाऊया. पावसाला झाली सुरुवात. इथे पाहू शकता, हा बघा या रोडने आलोय. आणि थेट आल्यानंतर तुम्हाला एक असा पोस्टर, जुना पोस्टर, सर्वात जुना पोस्टर पाहायला भेटणार आहे. इकडून जायला पण रोड तुम्हाला असणार आहे आणि इकडून पण रोड असणार आहे. सो ह्या वेने जा, डायरेक्ट वॉटरफॉलला तुमची गाडी पण जाऊ शकते बाईक असेल तर. चला थेट जाऊया. हा बघा मंडळी, थोडासा खाली आलोय. अजून एक पोस्टर तुम्हाला, दोन पोस्टर, एक जुना पोस्टर असणार आहे. हा बघा, हा जुनावाला पोस्टर आहे, त्याच्यावर वर पोस्टर लावलेला आहे. आणि इथून आता आपल्याला थेट खाली उतरायचं आहे. खाली उतरून इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. तिथूनच आपल्याला जायला भेटेल. आणि इथं तुम्हाला एक बोर्ड पण पाहायला भेटते. हा बघा, हा पालवणीचा बोर्ड पण पाहायला भेटणार आहे. सो या वेने जायचं आहे. चला तर मंडळी, खाली उतरलेलो आहोत. आता इथून कॉन्क्रिटीकरण केलं आहे. पहिला ऑफरोड होता, पूर्ण रोड दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. पाहू शकता, हा डायरेक्टली तुम्हाला, हा आपण जसा त्या साईडने आलो, खाली एक उतरण आहे. उतरणीतून खाली आल्यानंतर तुम्हाला थेट एक कॉन्क्रीटवाला रोड पाहायला भेटणार आहे आणि पोस्टर असणार आहे. हा बघा, रायगड जिल्हा परिषद अलिबाग. आणि पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्याच्यामुळं. आणि पाऊस पण खूप आला आहे. हा बघा, नक्ष पण मस्तपैकी एन्जॉयमेंट घेते पावसाची. आणि इथून आता आपण जाणार आहोत थेट पुढे. नक्ष काय पाऊच पाऊच तर मंडळी, थोडा पुढे आलो. पाहू शकता तुम्ही, हा पोस्टर तुम्हाला लागलेले आहेत. जागोजागी पोस्टर पाहायला भेटणार आहे. आणि कॉन्क्रीट रोड असणार आहे. पहिला ऑफ रोड होता, आता मस्त रोड झाला आहे. चला जाऊ. मंडळी पाहू शकता, हा पोस्टर असणार आहे. हा बघा, आता इथं पार्किंगला गाड्या लावलेल्या आहेत. सो पार्किंग गाडी लावू शकता. आणि थेट पुढं ऑफ रोड असणार आहे पूर्ण. जाऊया आतमध्ये. हा बघा मंडळी, एंट्रन्सला व्याघ्रेश्वर मंदिराच्या तुम्हाला लिहिलेलं पाहायला भेटणार आहे. आणि इथून आता एंट्रन्स करणारं हा पूर्ण मंदिर असणार आहे. चला आतमध्ये जाऊया दर्शनाला. मंडळी, एंट्रन्सलाच तुम्हाला मस्त अशी दीपमाल पाहायला भेटणार आहे. जुनी दीपमाल असणार आहे. पाहू शकता तुम्ही, हे बघा, जुनी दीपमाल पाहायला भेटते. मंडळी, पोचलेलो आहोत मंदिराकडे. आणि मंदिराचा एंट्रन्स असणार आहे. हा पूर्ण सभामंडप असणार आहे मंदिराचा. आणि इकडं तुम्हाला धुनी वगैरे पाहायला भेटणार आहे. हे बघा, आणि इकडं देव असणार आहे. आणि दरवाजाची एंट्री तुम्हाला बॅक साईडने असणार आहे. सो या साईडने जाणार आहोत आपण. तुम्हाला पुढच्या साईडला यायला लागेल दर्शन घ्यायचं असेल. हे नीट ये, थोडी सटकी असणार आहे पावसामुळे. आणि इथं पण देव असणार आहे. सो आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. एंट्री हे बघा, छोटासाच दरवाजा असणार आहे, गुफा टाईप आहे. हे बघा, आणि याच्यातून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, हा गाभारा आहे, डायरेक्ट मूल गाभारा आहे. इथून पण एंट्री तुम्ही करू शकता. दाखवतो तुम्हाला. हा बघा, इथून पण आहे तुम्हाला. आणि प्लस हे बघा, या साईडने पण एंट्री आहे. हे बघा, हा पूर्ण मंदिराचा एंट्रन्स असणार आहे. आणि इकडं तुम्हाला पुरातन काळातील मूर्ती पण पाहायला भेटणार आहेत. हे बघा, गणपती देव असणार आहेत. इकडं तुम्हाला विष्णू वगैरे पाहायला भेटणार आहेत. आणि पिंड असणार आहे. चला आतमध्ये दर्शन घेऊया. तेव्हाच पाहू शकता पूर्ण गाभारा कसा दिसणार आहे. हा बघा, चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. हे बघा मंडळी, गाभारा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. सो आतमध्ये जाऊया. हे बघा, हे शिवलिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. देवटा असणार आहे, त्या खाली देवटा आणि शंख तुम्हाला पाहायला भेटते. हे बघा, बघा, नक्ष दर्शन घेताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मंडळी, दादा भेटलाय, जाणून घेऊया काय माहिती असणार आहे. दादा, आपलं नाव? माझं नाव प्रशांत पाटील. ओके. आणि दादा कुठला तू? मी वडखलचा. ओके. पूर्ण हे आमचे कुलदैवत आहे. ओके, कुलदैवत असणार आहे. वरदानी माता आणि व्याघ्रेश्वर कुलदैवत आहेत. ओके. आम्ही लहानपणापासून इथे येतो. आमचे वडिलांपासून इथे येतात. ओके. आणि हे मंदिर खूप म्हणजे शिवकालीन आहे. ओके. याच्यात म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे हे एक प्रकारचं म्हणजे शिवाजी कालीन मंदिर आहे. ओके, शिवकालीन मंदिर असणार आहे. हा. त्याच्यामुळे भरपूर आख्यात असणार आहे. आख्यात आहे. ओके. अजून काय बोलायचं वाटतं व्याघ्रेश्वर मंदिराबद्दल? आणि या मंदिरात आम्ही गंगा बघितलेली आहे. ओके. अशी पूर्ण वरती पूर्ण म्हणजे भरलेले आहे ओके. मंदिर. म्हणजे तो एक अनुभव तुम्हाला अनुभव आहे. आलेला आहे पूर्ण हा. वस्तीला. हा. ओके. आणि याचा आणि वर्षभरातून वैशिष्ट्य सोहळा म्हणजे कसा असतो? महाशिवरात्रीला खूप मोठा सोहळा असतो. ओके. तो आम्ही पार करतो. आणि वरदानी मातेचं कसं असतं? आणि नवरात्रीला 9 दिवस आम्ही इथे येऊन
पूजा करता म्हणजे उत्सव पार करतो. ओके. नवरात्रीचा उत्सव पण भरला जातो इथं वर्धानी मातेचा. ओके. आणि तरी सर्व वडखलची कुलस्वामिनी असणार आहे का हो, ही सर. वर्धानी माता आणि वगैरे सर्वांचीच आहे कुलस्वामिनी, पण वडखलची हां. लोक आम्ही येतो, आम्ही करतो. कुलस्वामी तर सर्वांचीच आहे. वडखल बोलायला गेलं तर इथून लांब आहे. ट्रेनवरून 6 किलोमीटर. हां तेच मी बोलतोय. मग तिकडं कसं हे हे आमचे कसं आजोबा पंजोबा इकडे यायचे, हे आमचे कुलदैवतच हेच आहेत. त्याच्यामुळे आम्ही येतोच येतो. यायलाच लागते इकडं, काही करून यायलाच आणि लागते. आमचे म्हणजे ग्रुप वाईज येतोच येतो आम्ही. ओके ओके दादा, धन्यवाद. पाहू शकता पहिलंच तुम्हाला इकडं नंदीचं दर्शन होते आणि इकडं असणार आहे वर्धानी माता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हेच तर मंदिर असणार आहे जे नवरात्रीला पूर्ण सजवलं जातं आणि महाशिवरात्रीला वगैरे आईची काठी वगैरे असते ती वडखल परिवाराला पूर्ण मानपान असतो कारण त्यांची कुलदैवता असणार आहे. सो ती फिरवली जाते पूर्ण मंदिराभोवती आणि हाच सोहळा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं पाहू शकता वर्धानी माता असणार आहे. चला आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया. मला तर मंडळी मस्त असं दर्शन झालेलं आहे. आता दर्शन घेऊन आपण थेट जाणार आहोत व्याघ्रेश्वर धबधब्याकडे. बघूया पाणी किती साचलेलं आहे ते पाहायला भेटणार आहे. भरपूर ऊन लागतो आहे. आत्ताच मस्त असं पाऊस पडला आहे आणि पूर्ण हिरवळ पाहायला भेटणार आहे तुम्हाला. मंडळी हे बघा इथं पण पोस्टर लावले आहेत मस्त अशी, म्हणजे कोणाला चुकायला नको वाट. आणि हे बघा पूर्ण वाट जंगली आहे, ट्रेकिंग आहे आणि नेक्स्ट ट्रेकिंग चालू केलेली आहे. नेक्स्ट छोटी ट्रेक चालू झालेली आहे, पहिलीच ट्रेक. हा बघा आणि ढग मस्त मस्त गडद तोंड आणि हे बघा पाहू शकता पूर्ण दाटी असणार आहे जंगलाचे. चला आता पुढं जाऊया, बघूया आपल्याला किती धबधबा पाहायला भेटणार आहे. बघा मंडळी हा पण डायरेक्टली तुम्ही बाईक पण आणू शकता. हा तुम्हाला मंदिराकडे जाण्याचा रोड असणार आहे आणि हा वरून खाली येणारा आणि हा थेट जाणार आहेत आता धबधब्याकडं. चला थेट जाऊया धबधब्याकडं, बघूया. पहिलं बघू शकता पाणी अजूनपर्यंत नाही, अजून 1-2 हप्ते जाणार आहेत आणि नंतर हाच पाण्याचा स्रोत तुम्हाला पूर्ण वाहताना पाहायला भेटणार आहे. हा बघा इथून पूर्ण बाहेर पडतोय. हा बघा हा पूर्ण भरलेला असतो तेव्हा पूर्ण पाणी खलखलीत. खाली पण तुम्हाला वॉटरफॉल पाहायला भेटणार आहे आणि इकडं पाहू शकता पूर्ण व्ह्यू. हा पूर्ण पेन परिसर असणार आहे पाहायला भेटणार आहे आणि इथंच पूर्ण तुम्हाला पाणी भरलेलं पाहायला भेटतोय. इथून पण पाणी वाहताना पाहायला भेटणार आहे. अजून 2-3 हप्ते जाणार आहेत. हाताने पकडलास ना तुझं चला चालू मंडळी. हिल्लर आणि वे पाहू शकता एक नंबर असणार आहे. डायरेक्टली सर्कल टाईपमध्ये तुम्हाला वळणं पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता 2 डोंगरांच्या मधून जो तुम्हाला शेप पाहायला भेटणार आहे, यू शेप वगैरे, म्हणजे नागाच्या टाईपमध्ये सर्कल, नुसती सर्कल तुम्हाला वाट पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता दलनवलन, म्हणजे एक डोंगर डायरेक्टली सरळ उतरायच्या ऐवजी तुम्हाला असं सर्कल केलेले पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळं स्मूथ अशी रायडिंग पण तुमची स्मूथ होणार. काय एक अनोखा अंदाज तुम्हाला पाहायला भेटणार आहे रायडिंगचा. आणि पाहू शकता आता आपण खाली उतरत आहोत पूर्ण आणि वाट पाहू शकता एकदम डेंजर आहे. सो सेफली या. पावसाळ्यात या वाटेला अजून मजा येणार आहे बाईक राईड करताना. काय व्ह्यू आहे. पूर्ण पेन शहर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पेन शहराचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. तर मंडळी लोकेशन हिडन असणार आहे पण कासमाल नाही झाला, पण हा अविस्मरणीय तुम्हाला नेचर दाखवण्याचा प्रयत्न केला. इथं आलो आणि मस्तपैकी पोहलो, मस्तपैकी एन्जॉयमेंट झाली. आणि इकडून तुम्हाला ट्रेन वगैरे पाहायला भेटणार आहे. ट्रेन पण इकडून जाते रत्नागिरी साईडची. बॅक साईड व्ह्यू पाहू शकता, मस्त असा व्ह्यू असणार आहे. हा बघा पूर्ण फ्रेश वॉटर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मिथूल पाणी, पूर्ण मिथूल पाणी असणार आहे. आणि इकडं फ्लो पाहू शकता. हा बघा आणि सगळीजण उठतात हे बघा. हा बघा छोटू पण आहे. आणि इकडं बघा हा बघा पोहायला कमी नाही, पोहायला शिकायचं असेल नक्की या मस्तपैकी. हा बघा पोहतो. हा बघा मंडळी पाक टाकलेलं आहे, पाक टाकून काढलेलं आहे.
मासे भेटतील, मासे असतात. आणि इकडं एक जण अजून टाकतोय. चला तर मंडळी, पाणी अजून काहीच भरलं नाही, थोडंसं पाणी आहे. अजून 2-3 हप्ते जातील, पण हा सौंदर्य तुम्हाला बघण्यासारखं असणार आहे. हिरवळ तुम्हाला पाहण्यासारखी असणार आहे. आणि पाणी जस्ट स्टार्ट झालं आहे, जसं पाणी स्टार्ट होणार अजून तेव्हा फुल ऑन मजा भेटणार आहे. चला तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, हा नेचर तुम्हाला आवडला असेल, नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि व्हिडिओ आवडले असेल नक्की कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.